नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. मित्र हो, या जीवनामध्ये सशक्त राहणं किती गरजेचं आहे तुम्ही समजू शकता. मित्र हो, ज्याला आनंदी जीवन म्हणतात, हॅप्पी लाईफ म्हणतात, ती हॅप्पी लाईफ म्हणजे काय असू शकते या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. जो माणूस कुठल्याही आजारापासून दूर आहे, जो माणूस कुठल्याही आजाराशी लढत नाही, तोच माणूस हॅप्पी लाईफ जगू शकतो. ज्याला आनंदी जीवन म्हणतात, तोच माणूस शारीरिक दृष्टीने जो आजारापासून दूर आहे, तोच माणूस हॅपी लाईफ जगू शकतो. मित्रो, या ठिकाणी वेगवेगळ्या आजारांवर माहिती घेण्यासाठी, माणसानं कुठल्याही आजारापासून दूर राहण्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, म्हणजेच ज्याला सुखी जीवन म्हणतात, फिजिकली हेल्दी लाईफ ज्याला म्हणतात, ती कशी असली पाहिजे आणि ती चांगली करण्यासाठी, आपली लाईफ बेटर करण्यासाठी कुठल्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे, या सर्व वेगवेगळ्या समस्यांवर, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आज या ठिकाणी माझ्यासोबत आहेत शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हरेश्वर सुळे सर. नमस्कार. तर चला मित्र हो, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हेल्दी लाईफ संबंधी वेगवेगळ्या टिप्स. सर, पहिल्यांदा आपलं या चॅनलच्या माध्यमातून मी आपलं हार्दिक स्वागत करतो. सर, आपण एक शासकीय वैद्यकीय अधिकारी आहात, त्याबद्दल एक मला महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारावासा वाटतो की माणसानं हेल्दी राहण्यासाठी काय केलं पाहिजे, हेल्दी लाईफ ज्याला म्हणतात, निरोगी आयुष्य ज्याला म्हणतात, ते नेमकं कसलं असलं पाहिजे आणि काय असू शकतं, तुम्ही काय सांगाल सर या संदर्भात? धन्यवाद रामकमलजी, आपण या चर्चासत्रामध्ये बोलवलं याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. जसं तुम्ही आता प्रश्न विचारलात, आरोग्य म्हणजे काय, तर जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, सोशल अँड मेंटल वेलबिंग अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ डिसीज. म्हणजेच आरोग्य म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठलाही रोग नसणे एवढंच नाही आहे, तर तुम्ही मानसिकरित्या, शारीरिकरित्या आणि सामाजिकरित्या सुद्धा तुम्ही हेल्दी असणं हे गरजेचं आहे. यानंतर आपण मला विचारलात की निरोगी राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर निरोगी राहणे ही एक दैनंदिन जीवनातील एक जीवनशैली आहे, जी काही आपल्याला एकाच गोष्टीने साध्य होत नाही. तर यासाठी आरोग्याची पंचसूत्री मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यातील क्रमांक 1 ला आहे संतुलित आहार घेणे. त्यामध्ये ताजे आणि पौष्टिक आहार घेणे, त्यामध्ये भरपूर फळे, पालेभाज्या खाणे आणि भरपूर पाणी पिणे. त्याचसोबत तळलेले पदार्थ आणि प्रोसेस्ड जे आता या काळामध्ये अन्न मिळते त्याला टाळणे गरजेचं आहे. क्रमांक 2, नियमित व्यायाम करणे. म्हणजे आपण सर्वांनी दररोज कमीत कमी 30 मिनिटे किंवा आठवड्यातून 150 मिनिट व्यायाम करणं गरजेचं आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे पुरेशी झोप. आपले मानसिक आरोग्य जर चांगलं ठेवायचं झालं तर आपल्याला दिवसभरात कमीत कमी 6 ते 8 तास ही चांगली झोप घेणे गरजेचे आहे. चौथ्या क्रमांकावर आहे मानसिक ताणतणावाचे नियंत्रण. यामध्ये आपण काहीतरी छंद जोपासला पाहिजे, जसे की वाचन आहे, म्युझिक आहे, आणि त्याचसोबत आपला कमीत कमी दिवसातला अर्धा ते 1 तास वेळ आपल्या मित्रासोबत घालवला पाहिजे, जेणे की आपण मानसिक तणावातून दूर राहू. आणि शेवटी 5व्या क्रमांकावर आहे वैयक्तिक स्वच्छता आणि नियमितता. म्हणजेच आपण यामध्ये आपल्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे आणि त्याचसोबत वेळेवर जेवण करणे, दररोजच्या कामामध्ये आपली नियमितता असणे गरजेचे आहे. सर, खूप चांगली माहिती आपण दिलात या ठिकाणी. सर, आजच्या मृत्यूचं जर प्रमाण पाहिलं तर मृत्यूच्या मागचं जर कारण जर पाहिलं तर प्रत्येक मृत्यूच्या मागचं कारण किंवा जास्तीत जास्त मृत्यूच्या मागचं कारण हे अटॅक आपल्याला दिसून येतं. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ठीक आहे, अटॅक यायला लागलेत, पण आपल्या देशामध्ये आणि आपल्या समाज व्यवस्थेमध्ये अटॅकचं एवढं प्रमाण वाढण्याचं कारण तुम्हाला काय वाटतं? अगदी खरं आहे. अकाली मृत्यू होण्यामध्ये अटॅक आणि रस्ते अपघात ही 2 मुख्य कारणे आहेत. जसं तुम्ही अटॅक हा कॉमन शब्द वापरलात, त्यात आपण 2 प्रकारचे अटॅक असतात. त्यात पहिला आहे हार्ट अटॅक आणि दुसरा आहे ब्रेन अटॅक. म्हणजेच हार्ट अटॅकलाच आपण काय म्हणू, मायोकार्डियल इन्फेक्शन किंवा हृदयरोग. हृदयरोग हा मुख्यत्वे जीवनशैलीशी संबंधित रोग आहे. यामध्ये सुद्धा मुख्यत्वे 5 कारणे अशी कारणीभूत आहेत. त्यामध्ये पहिलं कारण आहे चुकीची जीवनशैली, दुसरं आहे असंतुलित आहार, तिसऱ्या क्रमांकावर आहे ताणतणावाचं जीवन, आजच्या काळामध्ये जे आहे ते धावतं जीवन, चौथ्या क्रमांकावर आहे व्यसनाधीनता आणि 5व्या क्रमांकावर आहे अनुवंशिकता. तुम्ही म्हणल्याप्रमाणे अटॅकचं प्रमाण कमी करण्यासाठी आत्ताच सांगितलेल्या 5 जे कारणं आहेत ते टाळली पाहिजेत आणि त्याचबरोबर वयाच्या 30 नंतर आपण नियमित वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे, रक्त तपासण्या केल्या पाहिजेत आणि वारंवार BP तपासली पाहिजे.
जर आपण असं करत राहिलात तर आपण नक्कीच निरोगी राहू किंवा हृदयरोगापासून दूर राहू. सर, सध्या आपल्या देशामध्ये शुगरचं म्हणजेच मधुमेहाचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. या शुगर पासून दूर राहण्यासाठी म्हणा किंवा शुगर टाळण्यासाठी काय करता येईल सर? आजच्या काळामध्ये भारतामध्ये जवळजवळ एकूण प्रौढ जनतेच्या 30% लोकांना हे हायपरटेन्शन आहे, म्हणजेच बीपीचा त्रास आहे, आणि 15% लोकांना हा मधुमेहाचा त्रास आहे. तर जसे आपण हायपरटेन्शनसाठी जीवनशैली असे जे आपण 5 कारणं सांगितले ती जर टाळली आणि वारंवार तपासणी, ब्लड शुगरची तपासणी करत राहिली तर आपण नक्कीच मधुमेहापासून दूर राहू शकतो. सर, मला एक विशेष करून विचारायचं वाटतं की मधुमेह असेल, मी असं ऐकलंय की शुगर हा एक अनुवंशिक रोग आहे, जेनेटिकली. तर मला एवढं म्हणायचं की शुगर हा अनुवंशिक आहे, याचा अर्थ तो कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये होणारच आहे. मग या अनुवंशिक असलेल्या शुगर रोगाला पुढे ढकलता येतं का? त्याचा जो टायमिंग आहे, समजा तो 35व्या वर्षी होणार असेल तर त्याला 55व्या वर्षी किंवा 50व्या वर्षी, म्हणजे त्याची टायमिंग पुढे ढकलता येऊ शकते का? नक्कीच. मधुमेहाच्या अनेक कारणापैकी एक कारण हे अनुवंशिकता सुद्धा आहे. हा संपूर्ण अनुवंशिक आहे असं म्हणता येणार नाही. जर तुम्ही नेहमी व्यायाम करत राहिलात, संतुलित आहार खात राहिलात आणि साखरेचं प्रमाण जीवनात खाण्यामध्ये कमी केलात तर नक्कीच तुम्हाला जो शुगर लवकर होण्यासारखा आहे तो तुम्हाला पुढे ढकलता येईल. सर, कर्करोगांच्या सुद्धा पेशंटचं प्रमाण आपल्या देशामध्ये अलीकडे वाढल्याचं दिसून येते. तर या कॅन्सरच्या पेशंटसाठी किंवा कॅन्सर रोगासाठी तुम्ही काय सांगाल सर? कर्करोगाचे रुग्ण सुद्धा सध्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी वाढलेले दिसत आहेत. त्यासाठी सुद्धा बदललेली जीवनशैली आणि चुकीची आहार पद्धती हे मुख्यत्वे कारण आहे. त्यानंतर दुसरं कारण आहे पर्यावरणातील प्रदूषण आणि वातावरणात झालेले बदल. तिसरं कारण आहे ह्यात आजकालच्या तरुणाईमध्ये वाढलेली व्यसनाधीनता, दारू, तंबाखू आणि इतर जे काही वेगवेगळी व्यसनं आहेत त्यामुळे सुद्धा कर्करोगाचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं दिसते. चौथं कारण आहे वाढते वय आणि लोकसंख्या. वैद्यकीय क्षेत्राच्या प्रगतीमुळे लोकांचं जीवनमान वाढलेलं आहे आणि कर्करोग हा मुख्यत्वे वयाशी निगडीत आजार आहे. पाचवं कारण आहे निदान पद्धतीमध्ये झालेली सुधारणा. जुन्या काळामध्ये कर्करोगाचे निदान करण्यासाठी आजच्या एवढी टेक्नॉलॉजी उपलब्ध नव्हती आणि आजच्या काळात सिटी स्कॅन, MRI तसेच बायोप्सी हे वेगवेगळ्या पद्धतीमुळं कर्करोगाचं निदान लवकर व्हायला लागले आणि ही आकडेवारी सुद्धा आपलं वाढून दिसते. सर, आपण एक शासकीय वैद्यकीय अधिकारी आहात. एखाद्या गरीब माणसावर समजा एखादं आरोग्यविषयक संकट जर ओढावलं गेलं, रोगाशी असेल किंवा अजून काही असेल, हॉस्पिटलशी संबंधित एखादं संकट जर ओढावलं गेलं तर त्याला काही शासकीय योजना म्हणतात वगैरे, विमा वगैरे, तसं काही आहे का सर? एखाद्या गरीबावर जर कुठलं संकट ओढवलं तर ती नक्कीच त्या कुटुंबासाठी एक अवघड गोष्ट असते. तर त्यासाठी आपल्या केंद्र शासनाने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या नावाने एक विमा योजना काढली आहे आणि तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासनाने ह्या दोन्ही योजना एकत्रितरित्या मर्ज केल्या आहेत. त्यामुळे आता पांढरे रेशन कार्ड धारक सोडून म्हणजेच केशरी रेशन कार्ड धारक, पिवळे रेशन कार्ड धारक, अंत्योदय योजनेचे कार्ड धारक ह्या लोकांना वार्षिक कुटुंबाला 5 लाख रुपये इतका विमा मिळतो. त्यामध्ये जवळजवळ 1400च्या वरून शस्त्रक्रिया आणि रोगांशी संबंधित त्याच्यावर उपचार केले जातात आणि यामध्ये तुम्हाला कॅशलेस उपचार सुद्धा उपलब्ध आहेत. यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल्सला सुद्धा शासनानं टायअप केलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही मोफत तुमचं रॅशन कार्ड घेऊन किंवा PMJAYचं गोल्डन कार्ड घेऊन तुम्ही त्याच्यावर उपचार घेऊ शकता. सर, आपण एक शासकीय वैद्यकीय अधिकारी आहात. जनरली सरकारी दवाखाना म्हणलं की लोकांना वाटतं की सरकारी दवाखान्यामध्ये औषधांचा पुरवठा कमी असतो किंवा औषधं नसतात. बऱ्याच वेळेस डॉक्टर चिठ्ठी लिहून देतात आणि बाहेरून घ्या औषधं असं म्हणतात. आणि असं पण लोक म्हणतात की सरकारी दवाखान्यामध्ये बऱ्याच वेळेस स्टाफ म्हणजे कर्मचारीच अवेलेबल नसतात. सर, ही जी लोकांची समजूत आहे ती खरी आहे का खोटी आहे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आत्ताच जे तुम्ही सरकार यंत्रणेवर जे काही तुम्ही बोललात हे नक्कीच पूर्णतः सत्य नाहीये. ज्या लेवलला जी औषधं उपलब्ध असायला पाहिजेत ती सर्व औषधे त्या ठिकाणी उपलब्ध असतात. जसे की ह्याचे 4 स्तर आहेत: उपकेंद्र लेवल, प्राथमिक आरोग्य केंद्र लेवल, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय. त्या रुग्णालयामध्ये कुठली औषधं उपलब्ध असायला पाहिजे हे शासनाचे नॉर्म्स आहेत आणि त्या नॉर्म्सप्रमाणे त्या रुग्णालयामध्ये ती सर्व औषधे तिथे उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही जे म्हणलात तो तुमचा गैरसमज आहे. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता की स्टाफची कमतरता. कदाचित काही ठिकाणी कधीतरी स्टाफची कमतरता असू शकते, पण आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही रुग्णांची गैरसोय होऊ देत नाही. त्या ठिकाणी दुसरीकडला स्टाफ आम्ही त्या ठिकाणी डेपोट करून आम्ही त्या ठिकाणी आमचं काम चालवलं जातं. सर, जनरली लोकांमध्ये दुसरा सुद्धा एक समज पाहायला मिळतो की सरकारी दवाखान्यामध्ये उपचारांची गुणवत्ता कमी असते असं लोकांमध्ये म्हटलं जातं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर?
तुमचा हा प्रश्न अतिशय चुकीचा आहे असं मला वाटतं. माझ्या मते शासकीय रुग्णालयामध्ये जो काही स्टाफ आहे, कुठल्याही लेवलचा स्टाफ असेल, डॉक्टर असतील, तिथे स्टाफ असेल किंवा तिथले लॅब टेक्निशियन असतील, हे उच्च शिक्षित आणि विशिष्ट परीक्षा देऊन त्या ठिकाणी आलेले असतात. त्यामुळे तिथल्या सोयींचा दर्जा हा कधीच कमी नसतो आणि तेथील औषधे जी असतात ही टेस्टिंग करून आलेली असतात. त्याच्यामुळे औषधे सुद्धा उच्च दर्जाची असतात. फक्त शासकीय रुग्णालयामध्ये जी औषधे मिळतात ती जेनरिक औषधं असतात. सर, लोकांमध्ये असं सुद्धा म्हटलं जातं की सरकारी दवाखान्यामध्ये स्वच्छता नसते किंवा उपचारासाठी सुद्धा बऱ्याच वेळेस जास्त वेळ लागतो. या संदर्भात सुद्धा आपण काय सांगाल? आपला पहिला प्रश्न होता स्वच्छता कमी असते. आता या काळामध्ये महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, विविध योजना राबवून आता शासनाने त्याच्या स्वच्छतेवर चांगला भर दिलेला आहे. त्यापैकी काही योजना मी तुम्हाला सांगू इच्छितो. सुंदर माझा दवाखाना, त्यानंतर केंद्र शासनाची कायाकल्प योजना आणि त्यानंतर केंद्र शासनाचीच राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन म्हणजेच NQS योजना. यामुळे बरेच दवाखाने महाराष्ट्रामधले असतील, भारतामधले असतील, अतिशय स्वच्छ आणि प्रायव्हेट हॉस्पिटलच्या दर्जाचे झालेले आहेत. त्यामुळे हा आता जो तुमचा गैरसमज आहे तो दूर झालेला आहे. तुमचा दुसरा प्रश्न होता की उपचारासाठी वेळ लागतो. नक्कीच काही दवाखान्यात उपचारासाठी वेळ लागतो, कारण त्या ठिकाणी रुग्णांची अतिशय गर्दी असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी उपचारासाठी थोडासा वेळ लागू शकतो. मात्र रुग्णाने जर त्या ठिकाणी संयम बाळगला तर त्यांना नक्कीच चांगले उपचार घेतील. त्यावर सुद्धा शासनाने आता नवीन पद्धती काढली आहे. बऱ्याच दवाखान्यामध्ये टोकन सिस्टीमद्वारे ह्या गर्दीवर नियंत्रण करण्याची सुद्धा शासनाने सोय केलेली आहे. सर, आपल्या देशामध्ये, आपल्या समाज व्यवस्थेमध्ये डॉक्टर होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट समजली जाते आणि ते आहे सुद्धा. बऱ्याच विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हावं असं वाटतं, कारण डॉक्टर होणं म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. खूप मोठी गोष्ट आहे. पण मला एक सांगावंसं वाटतं की जे विद्यार्थी गरीब आहेत, ज्यांच्याकडे पैसा जास्त नाही, कारण डॉक्टरांची फीस जर पाहिली, वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजची कोट्यावधी रुपये, लाखो रुपये फीस आहे. ती फीस गोरगरिबांचे लोक भरू शकत नाहीत, विद्यार्थी भरू शकत नाहीत. मग अशा गोरगरीब विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्यासाठी काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच डॉक्टर होणे आज सुद्धा एक नोबल प्रोफेशन मानलं जातं. आजही डॉक्टरांना बराच स्कोप आहे. ज्या विद्यार्थ्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुरुवातीपासूनच 8वी पासूनच 12वी पर्यंत जो काही त्यांचा सिलेबस आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असेल, त्याचा तुम्ही सखोल अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर तुम्ही फीसचा जो विषय मांडलात तर शासनाने आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय काढलेलं आहे आणि त्या ठिकाणी मोफत शिक्षण किंवा अतिशय कमी दरामध्ये शिक्षण दिलं जातं. बऱ्याच EWSच्या सुविधा आहेत, बऱ्याच कॅटेगरीच्या त्याला सुविधा आहेत. तर त्या सर्वांनी गरीब विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घ्यायला हरकत नाही. सर, आपण खूप चांगली माहिती आतापर्यंत दिलात. वेळ सुद्धा खूप झालेली आहे. आता मला एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. एक जनरली सर्वच लोकांनी आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आणि कुठल्याही रोगापासून दूर राहण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? जसे की ह्या मुलाखतीच्या दरम्यान मी सुरुवातीला सांगितलं होतं की निरोगी राहण्यासाठी आपल्याला पंचसूत्रीचा अवलंब केला पाहिजे आणि हीच पंचसूत्री आपण नेहमी राबवली पाहिजे. त्यात शेवटचं म्हणजे व्यसनापासून दूर राहणे. आणि ह्या पंचसूत्रीचा आणि व्यसनांपासून जर आपण दूर राहिलात तर आपण नक्कीच निरोगी आयुष्य जगू याची मला खात्री आहे. सर, आपण या संपूर्ण चर्चेमध्ये खूप महत्त्वाची माहिती दिलीत. खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरचं जे काही समज असतील, गैरसमज असतील, ते तुम्ही दुरुस्त केलेले आहेत असं मला वाटतं. आणि सर, आपण आपला वेळातला वेळ काढून आमच्यासोबत चर्चा केलात आणि एवढी मोलाची माहिती दिलात, त्याबद्दल सर मी वैयक्तिक माझ्या वतीनं आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. सर, धन्यवाद. धन्यवाद. मित्रहो, हे होते शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हरेश्वर सुळे सर. मित्रहो, ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कॉमेंटमधून सांगा. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन पाहुण्यासह, एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.